काही नोहे दत्तजनी दत्तवनी दत्तजनी दत्तवनी दत्त रूप हे अवनी दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता बिन काही नोहे। विठ्ठल विठ्ठल दत्तरूपी लीनवृत्ती एका जनार्दनी विश्रांती दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता बिन काही नोहे। श्री विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकारू
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहू तोषवी आता हृदया फुले चौफाळून या भले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्मृती प्रदेशं विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा जय जय स्व संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुभटा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुबल बिमल जशु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेस विकार चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले हनुमान हमारी हरि कीर्तन चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले हनुमान हमारी चले आओ हनुमान हमारी हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 हे संगल आना सारा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हो चले आवो जी पवन हमारी हरि कीर्तन में चले आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान शंख चक्र गदा हती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराजांचा आहे. भगवान दत्तात्रयाचं वर्णन करणारा, नाम आपल्या आयुष्यात त्याचं काय महत्व आहे हे सांगणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात प्रवेश करण्याआधी अल्पसा परिहार वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे की असा: साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही नरसापूर नगरी, मंडळ इचोडा, आणि येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या जमावीला हो एकट्याने करायचं कीर्तन नाही, म्हणून तुम्ही सर्वजण इथे येऊन बसलात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती किंवा माऊलीने वर्णन करावं. वक्ता तो वक्ता नव्हे जोवरी. तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित बसणार नाही, व्यवस्थित असणार नाही, तोपर्यंत आमचं काही खरं. अगदी चाणाक्ष पद्धतीने, अगदी काटेकोरपणे एका शब्दाकडे लक्ष देऊन कीर्तन ऐका. कारण कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही बरं. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज एंटर मेंटेनन्स. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं नाही. तर आता आपल्या जे षडविकार आहेत, ज्यांनी थैमान घातलंय, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, या षडविकारांचा जो गोंधळ तुमच्या आमच्या या शरीररूपी भांड्यामध्ये झालाय, त्यातून आपल्याला थोडंसं काय करायचं, मंथन करून त्या षडविकारांना बाहेर काढून टाकायचे. लोणी आपण कडवतो, पण याला काढून फेकायचे, एवढंच करायचंय. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका. नाहीतर इथं बरीच प्रकारची लोक बसतात बरं का. शास्त्रकार वर्णन करतात: वैदिको वर्ण मिच्छन्ति अर्थ मिच्छन्ति पंडिता, गायको स्वर मिच्छन्ति टाळ घोष इतरे जना. प्रत्येक पद्धतीची लोक बसतात. काही लोक कीर्तनकार कुठल्या जातीचा आहे इथपर्यंत बघतात. क्षुद्र आहे म्हणजे कुठून आला काय त्याच्याशी त्यांना जास्त घेणं देणं. गायक जे असतात त्यांना वाटतं कीर्तनकारांना स्वरात राहावं. गायको स्वर मिच्छन्ति. आणि बाकी जे बसलेली आहेत त्यांना टाळाचा ठेका इतका आवडतो महाराज, टाळ वाजली की ते डुलायला लागतात. टाळ घोष इतरे जना. प्रत्येक प्रकारची लोक बसलेली असतात. तुमच्या गावाने एवढं सुंदर नियोजन केलं, एक दिवसीय कीर्तन. त्यासाठी तुम्ही स्वतःची प्रशंसा म्हणून तुमची स्वतःसाठी एकदा टाळी वाजवा. अय टाळ्या, जरा इमानदारीने वाजवा की. अशी बेईमानी करू नका टाळ्यामध्ये. इथं देवासमोर बेईमानी करायची नाही, तर सगळीकडे बेईमानी करतो माणूस. हा 3.5 हाताचा नरदेव आहे ना, इतकं बेईमान आहे महाराज, इतकं बेईमान आहे. प्रत्येकाशी बेईमानी करतो. दुधात पाणी, कापसात पाणी, आणि सगळीकडं बेईमानी. चला, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. सुंदर अशी गायनाची साथ मला ज्यांची लाभत आहे असे हरिभक्तपर्यंत नावं सांगा पटपट. विनायक बाबा, बाबांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे गणेश महाराज आहेत, त्याचप्रमाणे दिगंबर बाबा आहेत, सुदर्शन बाबा आहेत, आणि आमचे बंधू चंद्रशेखर. काहीतरी शारीरिक व्याधी मला वाटतं आहे, तरी आवाज अप्रतिम आहे तुमचा बरं का. एक दत्तात्रय भगवंताला विनंती करा, 1 तास काही नको बाबा म्हणावं. आणि खरं सांगू, इथं जर काही झालं तर आपल्या एवढे भाग्यवान कोणी नाही. पण दादाचाही आवाज सुंदर आहे, दादांच्या नावात नतमस्तक. त्याचप्रमाणे सुंदर पेटीची साथ लाभत आहे दिगंबर बाबा का. आदरणीय आमचे चंद्रशेखर बाबा सुद्धा आहेत, आपल्या गावचं एक वरिष्ठ नेतृत्व, ज्यांनी खूप मोठ्या कीर्तनकाराला किंवा गायकांसोबत साथ संगत आयुष्य आपलं घालवलं. तिकडं म्हटलं हिंगोलीकडे गेलं की दिगंबर महाराज, काशीनाथ बुवा आता गेले आपल्यातून. बरं, तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला समाधान वाटतं. आम्ही काय हो, आम्ही कालची लेकर. तुमचं आयुष्य, अहो आमचं वय जेवढं नाही तेवढा तुमचा अनुभव आहे संप्रदायाचा. बाबांच्या चरणावती नतमस्तक. फक्त बसला तर असं तर अशा अधिकारानं बसा. नातरी बालक बोबडा बोले वा कुडावे चुका पावली, ती चोचक करूनही माऊली रिझे जेवी. तुमच्या गावात आले म्हणजे तुमची मुलगी म्हणून कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. सुंदर ज्यांची मृदंगाची साथ लाभत आहे. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ, किंवा माझ्या वडिलांची मिरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. असं ब्रीद चालवून पावलावर पाऊल ठेवून बाबांच्या आदरणीय त्यांचे चिरंजीव आमचे ताल सम्राट निवृत्ती महाराज तिडके दादांच्या चरणावरती नतमस्तक. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम साठी सुंदर टाळी वाजवा बरं एकदा. कुणाचा आता नाव निर्देश करणार नाही, कारण तुमचे नाव मला काही ज्ञात नाहीत. सगळ्यांच्याच प्रती माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, भावना आहे, अगदी आपलेपण आहे, असं गृहीत धरून अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या अभंगाकडे येते. विठ्ठल विठ्ठल. अभंग नाथरायांचा आहे. अभंग दत्तात्रय प्रभूच्या नामाचं वर्णन
एक साधं उदाहरण आहे. काही लोक म्हणतात वारकरी संप्रदाय दत्त संप्रदाय वेगळं आहे, पण हे तुम्ही आणि आम्ही ठरवले बरं का. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय किंवा शिव संप्रदाय हे संप्रदाय वेगळे नाहीच. ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवाचा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय. मग आपण तुम्ही आम्ही फोड करणारे कोण? बरं, वारकरी संप्रदायाची कीर्तनं महाशिवरात्रीला होत नाहीत का? होतात. कारण संतांनी सांगितलंय हरी हरा भेद नाही नका करू वाद. तुम्ही वाद करू नका. हरी आणि हरामध्ये फक्त एका काना मात्र्याचा फरक आहे. तुम्ही त्यात फोडाफोड करण्याचा प्रयत्न करू नका. तसंच दत्तात्रय भगवंताची खरं म्हणजे ही जी साखळी आहे, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवापर्यंत येणारी परंपरा भगवान दत्तात्रयापासून सुरुवात होते. आणि भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवाचा एक अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय. इथं कुणी यायचं, स्वतःचा उद्धार करून जायचं, नामचिंतन करायचं. आज विचार केला दत्त प्रभूचं, ज्यांना शंकराची पूजा करायची त्यांना फक्त शंकराचं फळ, भगवान शंकराने दिलेलं फळ पदरात पडेल. ज्यांनी विष्णूची केली त्यांच्या पदरात भगवान विष्णूने दिलेलं फळ पडेल. पण तुम्हाला तीनही देवाला जर एकत्र पाहायचं असेल आणि एकत्र त्याची शक्ती, एकत्र त्याचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर दुसरं तिसरं कुठेही जायची गरज नाही. फक्त आणि फक्त दत्तात्रय प्रभूच्या चरणावरती नतमस्तक झालं की सगळ्या गोष्टी आपोआप मिळाल्या म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग अभंग ज्या नात्रायांचा आहे त्या नात्रायाचा अधिकार तुम्ही आम्ही पाहिला तर आपल्याकडे सालगडी सुद्धा कामानं राहत नाही. एक वर्षभर राहतो का? हो द्या, एक 15-20 मिनिटं पुढे गेले तरी हरकत नाही. हॅलो. विठ्ठल विठ्ठल. हरकत नाही, लाईट गेली तरी तुम्ही बसण्याची थोडी तयारी ठेवा. मी 10-15 मिनिटं पुढे नेईल कीर्तन. चालेल ना? चालेल ना? बघा पळेल म्हणतात बायका. तुम्हाला भाषा कळते ना माझी? कळते ना? नाही तर व्हायचं असं, कानडीने केला मराठा भ्रतार आणि एकाचे उत्तर असं होणे नाही. बऱ्याच ठिकाणी तालुका बदललं की भाषा बदलते. बऱ्याच ठिकाणून फोन येतात, ताई तुम्ही रुपाली ताई का? त्यांना म्हणावं हो हो. बरं, मग आमचा या तारखेला सप्ताह सुरू आहे आणि या तारखेला सांगत आहे, या तारखेला काला आहे आणि आम्हाला तुमचं कीर्तन पाहिजे. सांगा म्हणजे तुमचा कितवा दिवस घालू? मी म्हणलं 12 आणि 13वा सोडून कुठलाही घाला, कारण अजून काही दिवस कीर्तन कथा करायची बरं का. मोठा आनंद आहे. पण जीवाला जेव्हा सांगितलं ना देवाचं नामचिंतन करत नाही. अहो दत्ताचं नाव घ्या, कोणी घेईल का? घेत नाही. विठ्ठलाचं नामचिंतन करा, अजिबात करणार नाही. पण नको त्या गोष्टी करायला अग्रेसर. आता पंढरपूरला वारी निघते, वारी पंढरीची वारी सगळ्यांना माहिती. हात वर करा बरं, किती लोक जातात वारीमध्ये? वा, 2-4 जण जातात तुमच्या एवढ्या गावातून फक्त, नाही का? हा, पण चांगला आहे. संप्रदायाकडे जी वळण आहे, जी वाटचाल आहे चांगली दिसते. कारण सगळे तरुण दिसतात मला इथं आणि तरुण इथं आला पाहिजे. नाही तर आमच्या नशिबाला असे येतात महाराज. चोपदार सुद्धा जेव्हा आम्हाला मंडपात घेऊन येतो ना तेव्हा 3 जागी तोच आपटतो. त्यांनाच म्हणतो बाबा चला लवकर चला लवकर. तो म्हणतात ताई तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो हळूहळू हळू. आमच्याकडच्या तरुणाची व्याख्या थोडी वेगळी आहे. सांगू का? आमच्याकडचा तरुण सकाळी जातो घरून, दुपारी घेतो भरून आणि संध्याकाळी आणावा लागतो धरून धरून. त्याचं नाव